Hello everyone, welcome to my YouTube channel. This is Vaishnavi Ampadas Bhagwat, a student of BSc Computer Science, and today we are going to learn the most important and relevant topic in computer science, that is data structure. So, if you want to understand how computers store, manage and organize data efficiently, then this video is for you. So, firstly let's clarify that which topic should be covered in this video. व्हिडिओमध्ये आपण नेमके कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत यादी जाणून घेऊया. सो द फर्स्ट वन इज व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर नेमकं असतं काय, त्यानंतर व्हाय इट इज क्रुशियल, ते का बरं इम्पॉर्टंट आहे. देन टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चरचे नेमके कोणकोणते टाइप्स आहेत. त्यानंतर ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चरवर आपण कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो किंवा किती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. देन रिअल लाईफ एक्झाम्पल, म्हणजे आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा डेटा स्ट्रक्चर यूज होतं आणि आपल्या त्या रिअल लाईफचे एक्झाम्पल थ्रू आपण त्याला समजून घेणार आहोत. तर आपण आपल्या फर्स्ट टॉपिककडे वळूया. आपण फर्स्ट टॉपिक होता व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर काय असतं, तर द मेथड ऑफ स्टोरिंग, मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग डेटा सो इट कॅन बी यूज इफिशियंटली. म्हणजे एक अशी मेथड ज्यामध्ये डेटा आपण स्टोअर करू शकतो, ऑर्गनाइज करू शकतो किंवा मॅनेज करू शकतो एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये. म्हणजे जेव्हा आपल्याला त्याची गरज पडेल तेव्हा तो इफिशियंटली आपण ॲक्सेस करू शकतो. म्हणजे आपल्याला जास्त जड नाही जाणार तो डेटा फाइंड आउट करायला. त्यानंतर आपला सेकंड टॉपिक आहे व्हाय इट इज क्रुशियल. डेटा स्ट्रक्चर का बरं इम्पॉर्टंट आहे. तर डेटा स्ट्रक्चर बिल्ड्स अ फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग. म्हणजे एका ब्लॉक स्ट्रक्चरमध्ये बिल्डिंग झालेलं असतं डेटा स्ट्रक्चर. म्हणजे प्रोग्रामिंग करायच्या वेळेस आपल्याला जड नाही जात, कारण डेटा हा सिक्वेन्शियली अरेंज झालेला असतो, एका पर्टिक्युलर फॉर्ममध्ये स्टोअर झालेला असतो. त्यानंतर इफिशियन्सी इज इक्वल टू परफॉर्मन्स. म्हणजे आपण जेव्हा कोडिंग करत असतो तेव्हा कोड हा फास्ट रन करायसाठी किंवा कोड हा फास्ट रन करायसाठी इफिशियन्सी म्हणजे लार्ज मोठी असलेली फाईल सुद्धा आपण मोठी असलेल्या फाईलचा कोड सुद्धा आपण फास्ट रन करू शकतो. म्हणून इफिशियन्सी इज इक्वल टू परफॉर्मन्स. त्यामुळे डेटा स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थर्ड वन इज प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे एखादा डेटा ॲनालाइज करायसाठी किंवा त्या डेटाला ब्रेकडाऊन करायसाठी आपण डेटा स्ट्रक्चर यूज करू शकतो. म्हणून डेटा स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपला थर्ड टॉपिक आहे टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चर दोन ह्यूज पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. सो द फर्स्ट वन इज प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर, देन द सेकंड वन इज नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. आणि आता आपण असे ब्रेकडाऊन बघूया. तर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर, प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर हा एक बेसिक डेटा स्ट्रक्चर आहे. त्याचे एक्झाम्पलमध्ये गेलो आपण इंट म्हणजे इंटिजर, ज्याच्यामध्ये नंबर येतात जसे की 1, 2, 3. त्यानंतर फ्लोटमध्ये जसे रॅशनल नंबर किंवा डेसिमल नंबर. फॉर एक्झाम्पल 3.14, 7.9. त्यानंतर कॅर म्हणजेच कॅरेक्टरमध्ये आपण अल्फाबेट्स घेऊ शकतो जसे की ए, बी, सी. त्यानंतर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर इज अ फाउंडेशन ऑफ नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरच्या बेसिसवरच नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर बनलेला आहे. तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर हा प्रिमिटिव्हच्या कंपॅरेटिव्हली कॉम्प्लेक्स असतो. त्यामुळे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचे दोन टाइप्स आहेत. सो द फर्स्ट वन इज लिनियर डेटा स्ट्रक्चर अँड द सेकंड वन इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर लिनियर डेटा स्ट्रक्चर बघूयात आपण पहिले. लिनियर डेटा स्ट्रक्चर हा सिक्वेन्शियली असतो. म्हणजे एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये अरेंज झालेला डेटा म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत ॲरे, लिंक लिस्ट, स्टॅक आणि क्यू. तर ॲरे इज अ मिक्सचर ऑफ होमोजिनियस एलिमेंट्स. म्हणजे सारख्या एलिमेंट्सचं मिक्सचर म्हणजे ॲरे. आणि ॲरे हा एका ऑर्डरमध्ये अरेंज झालेला असतो. म्हणजे जसं की आपण एक्झाम्पल बघलं तर जसे ट्रेनचे बॉक्स अरेंज झाले असतात तसे ॲरे अरेंज झालेला असतो. जसं आपण इथे बघूया अशा प्रकारे ॲरे असतो. त्यानंतर लिंक लिस्ट. तर लिंक लिस्टमध्ये नोड्स असतात. लिंक लिस्ट एकमेकाला लिंक झालेले बॉक्सेस म्हणजेच लिंक लिस्ट. त्यानंतर स्टॅक जर आपण बघितलं तर स्टॅक म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो इलेमेंट लास्टमध्ये एंटर होतो तो पहिल्यांदा बाहेर येतो. जसं की याचं एक्झाम्पल आपण जर घेतलं तर एखाद्या बॉक्समध्ये जसं आपण काही ना काही स्टोअर करतो किंवा पेपर त्यामध्ये आपण स्टोअर केले तर एक पेपर टाकतो, त्यानंतर दुसरा पेपर टाकतो, त्यानंतर तिसरा पेपर टाकतो. आणि आपल्याला जर ते आउट करायचं असेल म्हणजे बाहेर काढायचं असेल तर आपण जो लास्टमध्ये पेपर इन्सर्ट केला होता तो आपण पहिल्यांदा आउट करतो. म्हणजे हे झालं स्टॅक. त्यानंतर क्यू म्हणजे एक रांग असते. जशी आपण काही ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे भरायला एक रांग लावतो. तर आपण फर्स्ट नंबरला जातो आणि फर्स्ट नंबरलाच आउट होतो. म्हणजे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. तर क्यूमध्ये तसं होतं. म्हणजे जो एलिमेंट फर्स्ट नंबरला जातो तोच फर्स्ट नंबरला आउटसुद्धा होतो. त्यानंतर सेकंड टाईप आहे नॉन प्रिमिटिव्हचा, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर नॉन लिनियर डेटा
कॉम्प्लेक्स असतो किंवा हा नेटवर्क फॉर्ममध्ये डेटा स्टोअर झाला असतो. तर याचे एक्झाम्पल आपण बघितले तर ट्री आणि ग्राफ. तर ट्री आपण पहिले ट्री बघूया. तर ट्रीमध्ये एक पॅरेंट नोड असते आणि त्याच्या दोन डॉटर नोड, म्हणजे अशी ब्रांचिंग समोर कंटिन्यू होत जाते. अशा प्रकारे हा डेटा स्टोअर असतो, म्हणजे नेटवर्क फॉर्ममध्ये स्टोअर असतो. त्यानंतर ग्राफमध्ये नोड्स असतात. ग्राफमध्ये नोड्स असल्यामुळे सुद्धा हा डेटा, जसं आपण एक्झाम्पल बघूया, हा ग्राफ आहे आणि हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये फॉर्म झालेला आहे, म्हणून हे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर नेटवर्क फॉर्ममध्ये कॉम्प्लेक्स असतो. त्यानंतर आपला फोर्थ टॉपिक आहे ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चरवर आपण काही ऑपरेशन सुद्धा परफॉर्म करू शकतो. म्हणजे जसं की पहिला आहे इन्सर्शन. म्हणजे आपण एखादा एलिमेंट ॲरे, लिंक लिस्ट, स्टॅक किंवा क्यू मध्ये ॲड करू शकतो, म्हणजे इन्सर्शन. त्यानंतर डिलिशन. आता हे ॲरे आहे, याच्यातून आपल्याला हा एलिमेंट आउट करायचा आहे, म्हणजे हा एलिमेंट काढून टाकायचा आहे, त्याच्यासाठी आपण डिलिशन यूज करतो. त्यानंतर ट्रॅव्हर्सल. या प्रत्येक एलिमेंट जर जाऊन याचा ॲक्सेस घेणं, याला आपण ट्रॅव्हर्सल म्हणतो. म्हणजे हे ऑपरेशन सुद्धा ॲरे, लिंक लिस्ट आणि क्यू मध्ये आपण परफॉर्म करू शकतो. त्यानंतर सर्चिंग. आता आपल्याला कमांड दिलेली आहे की एक एलिमेंट सर्च, म्हणजे असा एलिमेंट सर्च करा या ॲरेमध्ये. तर हा एलिमेंट आहे तो, म्हणजे याच्यासाठी आपण सर्चिंग हे ऑपरेशन यूज करू शकतो. त्यानंतर अपडेट. आता इथे हा 3 आहे या ॲरेमध्ये आणि आपल्याला हा इथे 3 नको आहे, इथे आपल्याला अपडेट करायचा आहे की हा 4 पाहिजे आपल्याला इथं. तर त्याच्यासाठी आपण अपडेटिंग यूज करू शकतो. त्यानंतर सॉर्टिंग. या एलिमेंट्सला सॉर्ट करण्यासाठी आपण सॉर्टिंग यूज करू शकतो. आणि मर्जिंग, म्हणजे दोन एलिमेंट्सला कंबाईन करण्यासाठी आपण मर्जिंग यूज करतो. अशा प्रकारे ऑपरेशन्स डेटा स्ट्रक्चरवर परफॉर्म होतात. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल्स. आपल्या रिअल लाईफमध्ये कसा डेटा स्ट्रक्चर यूज होतो, तर पहिलं ॲरेमध्ये बघूया आपण. ॲरे स्टोअर होतो, म्हणजे जसं एक्सेल फाईलमध्ये आपला स्टुडंटचा डेटा, त्यांच्या मार्क्सचा डेटा स्टोअर करायचा असतो. पर्टिक्युलरली रोल नंबर वाईज आपण स्टोअर करत असतो, म्हणून ॲरे हा स्टोरेजसाठी आपल्या रिअल लाईफमध्ये यूज होतो. त्यानंतर लिंक लिस्ट. आपण दररोज म्युझिक ऐकतो, तर म्युझिकमध्ये आपल्याला जशी ऑर्डर असते किंवा आपण डेटनुसार म्युझिक डाउनलोड केलं असतात किंवा फाईलची साईज, ते म्युझिकच्या फाईलची साईज त्यानुसार मग ते लिंक लिस्ट एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये असतात. यानुसार आपण लिंक लिस्ट डेली लाईफमध्ये यूज करतो. त्यानंतर स्टॅक आपल्याला माहिती आहे, लास्ट इन फर्स्ट आउट. जो एलिमेंट लास्टमध्ये एंड होतो तो फर्स्टला आउट होतो. तर MS ऑफिसमध्ये अनडू आणि रिडू प्रोसेस आपल्या रिअल लाईफमध्ये यूज होत असते. त्यानंतर क्यू आपण बघितलं, जसं की एक रांग असते, आपण बघितलेला आहे एक रांग. आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी वगैरे रांग लावत असतो. तर फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो एलिमेंट फर्स्टला एंटर होतो तोच फर्स्टला आउट होतो, म्हणजे क्यू. तर क्यूची प्रोसेस आपल्या डेली लाईफमध्ये प्रिंटरमध्ये यूज होत असते. म्हणजे आपण प्रिंट केलेलं, आपला जेव्हा प्रिंट करतो एका पेजवर, तेव्हा ते सिक्वेन्शियली बाहेर त्याचं आउटपुट येत असते. तर अशा प्रकारे डेटा स्ट्रक्चर आपण समजून घेतलेलं आहे. तर आपण परत एक वेळ समरी घेऊया. तर डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर नेमकं काय असतं, की डेटा स्ट्रक्चर स्टोअर, मॅनेज आणि ऑर्गनाइज डेटा करण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट बघितलेलं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्यानंतर डेटा स्ट्रक्चर कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो हे बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्या रिअल लाईफमध्ये डेटा स्ट्रक्चर कसे यूज होते हे सुद्धा आपण बघितलं आहे. Hopefully you like this video and it will be useful for you. Thank you.